केईएम रुग्णालयाला 100 वर्ष होती, इतकं ते जुनं रुग्णालय आहे. आणि त्या रुग्णालयातल्या अनेक, जशा आता आमदार अजय चौधरींनी ज्या त्रुटी दाखवल्या, त्याच्यातली ही एक गंभीर बाब आहे की जो आमच्या केईएमचा हा लोगो आहे, हे जे केस पेपर आहेत, हे सिटी स्कॅन आणि मला वाटतं MRI याचा बंच असतो. याच्यामध्ये पेशंटचं नावही दिसतंय. दोन गोष्टीची कायदे मोडलेले आहेत. एक तर डायरेक्ट लोगो वापरायला दिलाय आणि ते पण हिनं, म्हणजे खाण्याच्या डिशवर. आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्या पेशंटची गुप्तता ही बाहेर फोडलेली आहे. मुळात आता आम्ही डीन मॅडमना जेव्हा विचारलं तेव्हा 6 लोकांना त्यांनी शोकॉस नोटीस केलेली आहे आणि सस्पेंड पर्यंत ते जाणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्याच्यावर त्यांनी इन्क्वायरी लावली. माझं त्याच्यापेक्षा उलट मत आहे की हा जो कोण कॉन्ट्रॅक्टर असेल की ज्याला तो नियम पालन केलं पाहिजे होतं, जे पेपर आल्यानंतर ते क्रश करून रिसायकल करून ते दिलं पाहिजे होतं, पण ते दिलं नाही. बघा हे किती घाण पद्धतीने या आमच्या महानगरपालिकेच्या अब्रूचे लक्तरे बाहेर काढतायत. आणि हा जे कोण हॉटेल आहे सौराष्ट्र, एका हॉटेलमध्ये हे मिळालंय. अशा अनेक हॉटेलमध्ये अनेक ठिकाणी या डिश ऑलरेडी पोचलेल्या असाव्यात. त्यामुळे मला असं वाटतं की हा आमचा केईएमचा जो लोगो आहे, हा सगळ्या गोष्टी हिणकस आणि इतक्या जुन्या हॉस्पिटलचं चारित्र्यावरती हाणं नाही. त्यामुळे याच्यावरती सोमवारी PL दाखल होते. कारण हे करणारे जे आहेत, दगडूदादा सकपाणी सांगितलं, नुसतं इन्क्वायरी नाही, या अशा लोकांना घरीच बसवलं पाहिजे. ज्यांना स्वतःची जबाबदारी कळत नाही, ज्यांना या हॉस्पिटलची महती कळत नाही, त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. आणि जे AMC आहेत ते बुरके घालून काय वॉर्डमध्ये फिरतात, आमका फिरतात, जेम्स बॉन्ड प्रमाणे लोकांना घाबरवतात, नर्सेस. असं घाबरवून चालणार नाही. कारण मी पण एक स्टाफ नर्स होती. आमच्यावर असं कुठलंही भयानक हे करून आम्ही पेशंटशी इंटरॅक्ट होऊ नाही शकत. त्यामुळे ह्या गोष्टी करण्यापेक्षा एक तर ते लादले गेलेले आहेत. सुधाकर शिंदे आज पेपरमध्ये आलेत की त्यांचा एज बार होऊ नये. असं कोण आहे त्यांच्या मागे? कोण आहे? मुख्यमंत्री आहेत की उपमुख्यमंत्री आहेत की त्यांना हवे तर घरी घेऊन जा तुमच्या. पण ह्या महापालिकेच्या हॉस्पिटलचा वाटोळा करण्यासाठी, जे मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या म्हणजे महापालिकेच्या हॉस्पिटल, आमच्या मोठी हॉस्पिटल, आणि यांना यांना आता वर्दीतूनच बाहेर काढा असा हक्कभंग किंवा हे आमच्या आमदार आणतीलच. काल सुनील प्रभूंनी पण सांगितलंय, ही आरेरावी मुंबईत खपून घेतली जाणार नाही. प्रश्न येतो की असे केस पेपर बाहेर जातात कसे, यामध्ये डीननी तुम्हाला काय उत्तर दिलेलं आहे? नाही, आणि त्यांनी पुढे काय कारवाई दिलेलंच आहे. आता बोला. कारवाई चालू केलेली आहे. कारवाई होणार, त्यांना सस्पेंड होणार, पण त्या कायद्याला सस्पेंड असं कसंही सस्पेंड करता येत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी युनियननं वाट लावून टाकली. बरोबर आहे. आणि हा शिंदे आल्यापासून पुऱ्या मुंबईमधल्या हॉस्पिटलची सगळी वाट लावायची त्यानं ठरवले. पण ह्याला मुंबईमधनं पहिला हाकला. सुधाकर शिंदे हा मुंबईमध्ये राहता कामाचा नाही. मुंबईमधल्या सगळ्या आणि एज बार आहेत, त्यांचा एज उलटून गेल्यानंतरही वाढवी करतायत. आपण बघताय आज महाराष्ट्रामध्ये पोलीस दलाच्या काल सुषमाताई अंधारे बसल्या, त्यांना एक संधी द्या सांगतोय, तर ती संधी आता देत आहेत. म्हणजे आम्ही संघर्ष केल्यानंतर जर मिळणार असेल तर असे संघर्ष उपलब्ध करणाऱ्या सुधाकर शिंदे जे AMC म्हणून इथे बसलेत, खरं ते नियमाने बसू नाही शकत, पण कोणाच्या तरी आश्रयाखाली बसले तर त्यांना पहिला हद्दपार करा मुंबईतून. खरी गोष्ट म्हणजे इथल्या ज्या डीन आहेत त्या एवढ्या प्रेशर खाली आहेत की कुठल्याही प्रकारची माहिती देण्याची त्यांची इच्छा नाही, माहिती देत नाहीये. पण आम्ही काढताना केईएम रुग्णालयातल्या प्रत्येक डिपार्टमेंटची सगळ्या नगरसेवकांनी आम्ही माहिती काढलेली आहे. काय त्रुटी आहेत, काय उणीवा आहेत, कशा प्रकारे यंत्रणा राबवली जाते. परंतु त्या पूर्ण त्यांचा प्रशासकीय स्टाफ एवढा प्रेशर खाली आहे
की ते तोंडातनं शब्द काढायला तयार नाही. उदाहरण देतो तुम्हाला, त्या KM रुग्णालयाच्या नर्सेसची जी इमारत आहे, त्या शिकाऊ नर्सेसच्या इमारतीची अवस्था खराब आहे. ती C1 कॅटेगरीमध्ये गेलेली आहे, खाली करण्यात आलेली आहे. ती तातडीने बांधा म्हणून गेल्या 2 वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो. त्याचा प्लॅन तयार झाला, तो अप्रुव्हलला गेला, त्यांच्या बुडाखाली आहे. पण तो सगळा तयार झाल्यानंतर एमसीच्या डोक्यामध्ये असलेलं की डीन बंगल्यापासून नर्सेस क्वार्टरपर्यंत सगळं तोडू आणि सगळी बिल्डिंग बनवू. अरे बाबा, पहिली जी धोकादायक आहे ती बनव, नंतर काय कॅम्पस उभा करायचा तो करा. पण आज KM हॉस्पिटलच्या नर्सेस या शाळांमध्ये राहायला गेलेल्या आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या आहेत. त्यांची आवश्यकता KM रुग्णालयाच्या शेजारी आहे का KM रुग्णालयापासून दूर आहे. म्हणून ही इमारत देखील तातडीने त्याचे प्लॅन मंजूर करून ताबडतोब सुरू करा, अशी आम्ही सारेजण मागणी करणार. वाईकर यांना क्लीन चिट दिलेली आहे. बरोबर आहे ना, ते BJP मध्ये गेल्यावर ते वॉशिंग मशीन आहे ना. पण त्याच्यामध्ये असं देखील नोंद आहे की गैरसमजातून झालेली ही मग गैरसमज झाला असेल तर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, कारण त्यांचा गैरसमज झाला होता. त्यांनी आरोप केले होते, आम्ही नव्हते आरोप केले. किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले, देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले होते फुगवून. तर मग त्यांनी आता राजीनामा द्यावा. मग त्यांनी खोटे आरोप केले. म्हणजे आम्ही जे म्हणतोय ना, BJP हे सगळं खोटं बोलते. खोटं बोल पण रेटून बोल, हा त्यांचा धंदा आहे. हे आता तुम्हाला देखील आज दिसून आलेलं. अजून 2 महिने फक्त आहेत. चौधरी साहेब, नवाब मलिक महायुतीमध्ये आहे, तर आज फडणवीसांनी देखील पत्र लिहिलं होतं की नवाब मलिक आपल्याला महायुतीमध्ये नको. आणि आता RSS आणि विश्व हिंदू परिषदेचे देखील सदस्य म्हणतात की नवाब मलिक आम्हाला महायुतीमध्ये नको. तर काढून टाका त्यांना. मी तर आम्ही नका काढू शकत. त्यांना सांगा, दादा ऐकत, म्हणजे याचा अर्थ फडणवीसांचा दादा ऐकत नाही. आणि दुसरी म्हणजे मुंबईमध्ये IVFची जी फाईल आहे, म्हणजे आणि जे सांगितलं 5 फाईल प्रोजेक्टच्या बजेटपासून सँक्शन झालेल्या, सुधाकर शिंदे AMCनी कुंडली मारून त्याच्यावर बसलेले आहेत. पहिल्या 5 फाईल ज्या आज अजय चौधरींनी त्याच्यावरती हे केलं, त्या पहिल्या क्लिअर करून द्याव्या, नपेक्षा मंत्र्यांनी क्लिअर करून द्याव्या. आणि मुंबईकरांना IVF पासून किंवा मुंबईकरांच्या जीवाशी खेळणं थांबवलं पाहिजे. आणि सुधाकर शिंदेपासून सुटका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.